त्या निमित्ताने योनी हा जो प्रॉपर शब्द आहे तो सगळ्यांच्या भाषेत येईल आणि ह्या नाटकाची लवकर गरज संपावी इतका समाज ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने बघेल असं तुझं वाक्य होतं. योनी हा शब्द अश्लील नाही असं माझं मत आहे. तो एक डोळा, कान, नाक याच्यासारखा एक अवयव आहे. तर त्याबद्दल उघडपणाने नाही तरी खाजगीत तरी बोलायला काहीच हरकत नाही आहे की 3 मैत्रिणी एकमेकींशी स्वतःच्या लैंगिकतेच्या अनुभवांबद्दल काही गप्पा मारतायत ज्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलता येत नाही. आणि पाळीच्या अनुभवांपासून सुरुवात होऊन बाळाला जन्म देण्याच्या अनुभवापर्यंत आणून हे नाटक सोडतं. आणि योनी ही केंद्रस्थानी आहे नाटकाच्या. ती एक प्रकारे कॅरेक्टरच आहे नाटकातलं. अनेक जण फक अशी शिवी पण देतात तेव्हा त्यांना काहीच विशेष वाटत नाही, लाज वाटत नाही. चूत आणि हे सगळं प्रामुख्याने वापरले जातात. चूत, गांड असं बरंच काय बोललं जातं. नको असताना केलेले लैंगिक स्पर्श असतात त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं धैर्य येत नाही. तू माझ्या अमुक अवयवाला स्पर्श करू नकोस रे माणसा असं ठामपणे म्हणवत नाही एखाद्या मुलीला. नाही, लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जात नाहीत. आपण पहिलं म्हणजे ना लैंगिक शिक्षण हा शब्दप्रयोग थांबवला पाहिजे. ते लैंगिकता शिक्षण असं असलं पाहिजे. लैंगिकता शिक्षण ही गोष्ट मुलांच्या म्हणजे पुरुषांच्या मनावर रुजवली पाहिजे. याच्याकडे आपल्याला खूप काम करायला पाहिजे. बरं, नाटक 250 प्रयोगानंतर थांबवण्यात आलं. त्याचे प्रयोग निर्माता म्हणून माझी आर्थिक परिस्थिती पण राहिलेली नाही आता. आणि समजा कोणी आलं तुमच्याकडे एक चांगला निर्माता करूया तर तुम्ही करायला तयार आहेत? नमस्कार मंडळी, विमर्शाच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, विमर्शाच्या पॉडकास्टमध्ये नवनवीन माणसं येतात की ज्यांच्याकडे काहीतरी विषय आहे जो तुम्हाला त्यांना सांगायचा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला उत्सुकता आहे, एक कुतूहल आहे. असे विषय आपण नेहमीच घेऊन येत असतो. तर आजही स्त्रियांच्या योनीविषयी आपण बोलणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना चांगलं आठवत असेल, 2007 वर्ष असेल कदाचित, हा विषय सामान्यांपर्यंत व्यवस्थित मनोरंजनाच्या माध्यमातून, करमणुकीच्या माध्यमातून पोहोचावा म्हणून वंदना खरे नावाची एक स्त्रीवादी लेखिका, एक चळवळी, एक कार्यकर्ती हा विषय रंगमंचावर घेऊन आली होती. त्याचं नाव होतं योनीच्या मनीच्या गुजगोष्टी. योनीच्या मनीच्या गुजगोष्टी. देवानी जी स्त्रीची रचना केली आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, जर तुम्ही देव मानत असाल किंवा निसर्गाने जी रचना केली आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलेल आणि आपण केवळ तो विषय 4 चौघात बोलत नाही, उघड्यात बोलत नाही, एकमेकाशी बोलल्यानंतर आपण त्याला छेतू करतो, पण शिवी देताना, अश्लील भावनेने बघताना किंवा मर्दुमकी गाजवताना त्या विषयावर आपण छेडून त्याला अपमानकारक बोलतो, असंही बऱ्याचदा घडतं. त्यामुळे आज तिच्या भावना काय आहेत त्या आपण जाणून घेऊया. खास करून आपल्या ज्या महिला आहेत, आपल्या विमर्शाच्या जो सबस्क्रायबर महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी हा खास विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि जे आज ऐकतायत हा विषय आणि ते सबस्क्रायबर नाही आहेत त्यांनी पहिलं हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. कारण असेच एक ना एक धाडसी विषय जे तुम्हाला ऐकायचे आहेत, त्याविषयी माहिती घ्यायची आहे पण घेणार कुठून हे समजत नाही, असेच विषय आज आपण घेऊन येणार आहोत. आणि त्याविषयीची भावनिक माहिती आज आपल्याला द्यायला स्वतः योनीच्या मनीच्या गुजगोष्टी हा विषय नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर आणणाऱ्या स्त्रीवादी लेखिका वंदनाताई खरे आज आपल्यासोबत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर आज पुन्हा त्या एकदा आपल्यासमोर ह्या विषयाबद्दल बोलणार आहेत. वंदनाताई, विमर्शामध्ये तुझं खूप मनापासून स्वागत. आभार. खूप वर्षांनी आपण भेटतोय. खरं तर हे नाटक मी पाहिलं होतं 2008 साली आणि मी अतिशय प्रभावित झालो होतो या नाटकाचं. पहिलं म्हणजे धाडस, की करमणुकीची माध्यमं क्राईम असू शकतो, प्रेम असू शकतो, स्त्री पुरुष संबंधही असू शकतो, पण एखाद्या अवयवाविषयी ज्यावर हे सगळं जग अवलंबून आहे त्याविषयी बोलण्यासाठी तू भाग पाडलं होतंस लोकांना. अर्थात हे जे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही पडसाद उमटले होते. पण तेव्हा तुझं एक वाक्य मला वंदनाताई खूप आठवतं. तू एका मुलाखतीत म्हणाली होतीस की त्या निमित्ताने योनी हा जो प्रॉपर शब्द आहे तो सगळ्यांच्या भाषेत येईल आणि ह्या नाटकाची लवकर गरज संपावी इतका समाज ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने बघेल असं तुझं वाक्य होतं.
तर मला पहिली गोष्ट सांग, समाज सुधारला असं तुला वाटतं आज इतक्या वर्षांनी, 2007 ते 2025? हो, मला नक्कीच वाटतं की 2007 साली ज्या प्रकारचा प्रतिसाद सुरुवातीला नाटकाला मिळाला, त्यानंतर मी नाटक जेव्हा 2017च्या सुमाराला बंद करत आणलं, त्यावेळी मिळणारे प्रतिसाद खूप वेगळे होते आणि अतिशय सकारात्मक होते. त्यामुळे समाज नक्की सुधारलाय किंवा बदलला तर नक्कीच आहे. त्यात बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत त्याला. बदलती आर्थिक परिस्थिती असेल, माध्यमांचा प्रभाव असेल, वेबसिरीज सारख्या माध्यमातून थोडं खुलेपणाने लैंगिकतेबद्दल मांडणी व्हायला लागली, तो सुद्धा एक प्रभाव असू शकतो. बरं, तुझ्यात मला सांग, आपण या विषयावर बोलू, पण तेव्हा मी तुला 10 वर्षापूर्वी पाहिलेली वंदनाताई आणि आजची वंदनाताई मला वेगळी दिसते. शारीरिक दृष्ट्या खूप तुझ्यात बदल झालेला दिसतोय. वयाने आता की आजारपण काही तुला मी ऐकून होतो, मी आजारी होते. गेलं वर्षभर 2023 मध्ये मला 4 ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. अरे बापरे. एका पाठोपाठ एक 15-20 दिवसाच्या अंतराने ब्रेन स्ट्रोक येत होते आणि त्यामुळे माझं बोलण्यामध्ये खूप फरक पडलाय. माझ्या उच्चारामध्ये अस्पष्टता आली आहे. आता सुद्धा तुम्हाला जाणवत असेल, माझा आवाज सुद्धा थोडासा बदललाय. आणि माझ्या डाव्या बाजूवरती शरीराच्या डाव्या बाजूवरती खूपच परिणाम झाला होता. अजूनही हा डावा हात वापरायचा मला तेवढासा कॉन्फिडन्स नाही, पण मागच्या वर्षीच्या मानाने मी खूपच सुधारले प्रकृती. आता मी एकटीने वावरते, प्रवास करते, मुंबईतल्या मुंबईत का होईना, पण ही चांगली गोष्ट आहे की तुझी तब्येत सुधारली. 4 स्ट्रोक नंतर पुन्हा आपल्या कामात गुंतून घेतलायस, पुन्हा सर्वांना संपर्क करायला चालू केलायस आणि एवढं सहन करून पण पुन्हा तू या विषयावर बोलतेस तळमळीने, हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे समाजाला अशा विषयावर बोलण्याची सुरुवात करून देण्याची गरज असते आणि ते मोलाचं काम, ते खूप धाडसी पाऊल तू टाकलेलं. पुन्हा एकदा आपण त्या नाटकाच्या विषयाकडे येऊया. की नाटक नेमकं सुरू करायचं असं तुला केव्हा वाटलं? तुला कुठे जाणवलं की हे आपल्या इथे आलं पाहिजे? 2005 साली मला वाटतं. सुनील कर्णिक नावाचे एक माझे गुरु आहेत, तर त्यांनी, मेंटॉरच आहेत ते एक प्रकारे माझे, त्यांनी मला द व्हजायना मोनोलॉग्स या इंग्लिश नाटकाची ओळख करून द्यावी मी, असा एक दिवाळी अंकात लेख लिहायला सांगितला. त्या अंकाचं नाव होतं नवा माणूस. तर तेव्हा मला असं वाटलं की हे तर किती जुनं नाटक आहे, अमेरिकेत केव्हापासून गाजतंय, मुंबईत सुद्धा त्याचे इंग्लिश प्रयोग होत होते. पृथ्वी थिएटरला होत होते. हो, पृथ्वी थिएटरला व्हायचे. काही सिनेमा थिएटर्समध्ये सुद्धा ते पडद्याच्या समोर खुर्च्या मांडून तो प्रयोग करायचे. तर मी ते प्रयोग पाहिलेले होते. मी कर्णिकांना म्हटलं की इतक्या जुन्या नाटकाबद्दल कशाला लिहायचं? ते म्हणाले की जुनं नाटक तुम्हाला वाटत असेल, पण मराठी प्रेक्षकांना याची ओळख करून द्यायला पाहिजे. त्यामुळे मी त्या इंग्रजी नाटकाचे प्रयोग करणाऱ्या संचाची मुलाखत घेतली, ई वेन्सलरबद्दल खूप वाचलं, तिच्या संस्थेबद्दल वाचलं आणि त्या नाटकाची प्रोसेस कशी आहे, ते नाटक कसं तयार झालं, त्या नाटकात काय काय आहे, नाटकाचं स्क्रिप्ट वाचलं इंग्लिश. त्यामुळे मला असं वाटलं की हे किती सुंदर नाटक आहे. हे इतकं, त्यातला एक वेगळ्याच प्रकारचा विनोद, सकारात्मक विनोद आहे, कोणाचीही खिल्ली न उडवणारा. आणि लैंगिकतेबद्दल अश्लील जोक्स ऐकायची अनेक लोकांना सवय असते, पण आणि करायची पण सवय असते. आणि पुरुषांनी लैंगिकतेबद्दल अश्लीलतेने बोलणं, याला एक प्रकारचं सोशल सँक्शन सुद्धा आहे आपल्याकडे. त्यामुळे त्यात नाविन्य काहीच नाही. पण लैंगिकतेबद्दल अश्लील नसलेले विनोद आणि सकारात्मक स्त्रीच्या दृष्टिकोनातून केलेले विनोद मांडणारं नाटक, हे मला खूप विशेष वाटलं. म्हणून मला वाटलं की हे मराठीत यायला पाहिजे. मी चौकशी केली की हे कोणी मराठीत आणलंय का, पण तसं झालेलं नव्हतं. या नाटकाचे पद्धतीचा विषय कधी नाटकांमधून किंवा असा आलेला नाही. स्त्रियांची लैंगिकता या विषयावर काही फारशी नाटकं आलेली नाहीत मराठीत, नव्हती आली. म्हणून मला असं वाटत होतं की हा विषय नाटकाच्या माध्यमातून नक्कीच येणं आवश्यक आहे. आणि ह्याचं जेव्हा नाटक करायचं जेव्हा तुम्ही ठरवलं होतं, आपण आज हे नाटक जरी रंगमंचावरून एक्झिट घेतलेलं असलं तरी या नाटकाविषयी बोलणं मला आजही गरजेचं वाटतं, कारण विषय अजून काही संपलेला नाही. नव्याने प्रेक्षक यूट्यूबवर हे पॉडकास्ट ऐकताय, तर त्यांना आज नाटक पाहता येत नसलं तरी खुलेपणाने या विषयावर बोलावं असा आमचा विमर्शाचा हेतू आहे. तर आपण या नाटकाच्या गाभ्याविषयी बोलूया. मला वाटतं की
स्त्री पुरुष समानता किंवा लैंगिकता या विषयावर ताराबाई शिंदे, जर मी चुकत नसेल ना, किंवा र.धो. कर्वे यांनी बऱ्याच अंशी प्रकाश टाकलेला आहे. हा, तर त्याचा पगडा आपल्यातल्या जे वाचक आहेत किंवा ज्यांना सुधारणावादी जे लोक आहेत किंवा स्त्री पुरुष समानतेविषयी काम करणारे, लैंगिकतेविषयी काम करणारे जे लोक आहेत, त्यांनी बऱ्याच अंशी याचा प्रसार करायचा प्रयत्न केला. पण ह्याचा कितीही प्रसार केला ना तरी आपल्याकडे जे प्रत्येक फांदीवर एक एक कुल्लू म्हणूया की घुबड म्हणूया, घुबड बसलेलं आहे, तर त्यांना ते चालत नाही. आणि ते का चालत नाही याच्याविषयी पण आपण बोलूया. आणि महिलांनाच याविषयी किती बोलायचं आहे का, महिलांना बोलावंसं वाटतंय का, आणि महिलांनी बोललं पाहिजे, हा विषय महिलांसाठी आपण समजावून सांगूया पहिले. नक्की. त्या नाटकाचा नेमका गाभा, कारण इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणालात की व्हॅजायना मोनोलॉग्स आहे, तर त्याचा अर्थ एक थोडा वेगळीकडे जातो. आणि आपल्याकडे योनीच्या मनीच्या गुजगोष्टी, हे गुजगोष्टी आणि मोनोलॉग्स यांच्यामधला फरक काय आहे? व्हजायना मोनोलॉग्स, व्हजायनाचं मराठी ट्रान्सलेशन योनी, पण मोनोलॉग्स म्हणजे संवाद नव्हे तर मनोगत. तर गुजगोष्टी या म्हणजे कुजबूज नव्हे, मनातलं सांगणाऱ्या गप्पा. तर मी या नाटकाकडे, हे नाटक जगभर खूप वेगवेगळ्या भाषांमधून, जवळजवळ 46 भाषांमधून केलं जातं. आणि हो, खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. काही ठिकाणी एकच स्त्री करते, काही ठिकाणी 40 एक बायका मिळून करतात, काही ठिकाणी ऑपेरा सारखं केलं जातं, म्हणजे संगीत. त्यात मोठ्या प्रमाणावर संगीत असतं, काव्य असतं, अशा पद्धतीने पण केलं जातं. कॉलेज कॅम्पसेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये केलं जातं. तर मी एक वेगळ्या पद्धतीने या नाटकाकडे बघायचं ठरवलं. आणि मी जेव्हा या नाटक सादर करण्याच्या दृष्टीने या नाटकाकडे बघायला लागले, तेव्हा मी व्हजायना मोनोलॉग्स ह्याचा विचार असा केला की काही मैत्रिणी आपल्या लैंगिकतेच्या खाजगी अनुभवांबद्दल एकमेकींशी बोलतायत, म्हणजे मैत्रिणींच्या इंटिमेट गप्पा, अशा पद्धतीने मी बघितलं. नाटकाची सुरुवात पण तशीच होते की 3 मैत्रिणी एकमेकींशी स्वतःच्या लैंगिकतेच्या अनुभवांबद्दल काही गप्पा मारतायत, ज्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलता येत नाही, अशा त्या इंटिमेट ठिकाणी जमून त्या एकमेकींशी गप्पा मारतायत. आणि त्याला या व्हजायना मोनोलॉग या पुस्तकाचा आधार आहे, अशी माझी कल्पना आहे. कधी कधी त्या पुस्तकातली कॅरेक्टर्सच समोर येतात आणि स्वतःबद्दल बोलू लागतात, आणि कधी कधी मैत्रिणीच बोलत राहतात. आणि कधी कधी समाजात ज्या पद्धतीने लैंगिकतेकडे बघितलं जातं, उदाहरणार्थ स्टेशनवर, टॉयलेटमध्ये योनीविषयी शिव्यांसारखं काहीतरी लिहिलं जाणं, शिव्या दिल्या जाणं, याबद्दल कॉमेंट करतात, किंवा काही गाण्यांमधून संदर्भ येतात. तर अशा पद्धतीने त्यांच्या गप्पा खुलत फुलत जातात. आणि पाळीच्या अनुभवांपासून सुरुवात होऊन बाळाला जन्म देण्याच्या अनुभवापर्यंत आणून हे नाटक सोडतं. म्हणजे योनी या अवयवाचे जितक्या विविध भूमिका स्त्रीच्या आयुष्यात असतात, त्या सगळ्याबद्दल हे नाटक बोलतं. आणि योनी ही केंद्रस्थानी आहे नाटकाच्या, ती एक प्रकारे कॅरेक्टरच आहे नाटकातलं. हा विषय जेव्हा तुम्ही नाटकाच्या स्वरूपात आणाय तेव्हा तुमचा काही अनुभव नव्हता नाटकाचा, तर ते नाटकाच्या स्वरूपात आणताना आणि रंगमंचावर आणताना म्हणजे विचार करणं वेगळी गोष्ट आहे, आणि आपल्या इथे त्याचं कमर्शियल नाटक रंगमंचावर आणणं हा एक ऑल द वे वेगळा विषय आहे. हो, ह्याचा तुम्ही काही अभ्यास केला होता? हो, मी नाटक अजिबात केलं नव्हतं असं नाही. मी वामन केंद्रांकडे नाटकाची वर्कशॉप केली आहेत, तशी दुबेजींकडे पण केली होती. असं अतुल पेठे बरोबर नाशिकला असताना आमचा एक प्रयोग परिवार नावाचा ग्रुप होता, त्यातर्फे मी नाटकं करत होते. इतपत नाटकाचा अनुभव मला होता. पण ह्या नाटकाकडे मी कमर्शियल या दृष्टिकोनातून कधीच बघितलं नाही. मी एक प्रयोग, या म्हणजे एक अतिधाडसी प्रयोग, या अतिप्रयोगशील नाटक असं म्हणूया, अशा पद्धतीनेच मी या नाटकाकडे बघत होते. याचं सेन्सॉर सर्टिफिकेट सुद्धा मी प्रायोगिक नाटक म्हणूनच घेतलेलं आहे. अच्छा. फक्त ते खूप चाललं, 250 प्रयोग झाले. मला नाही वाटत सध्या कुठल्याही प्रायोगिक नाटकाचे 250 प्रयोग होत असतील. ही एक रेअर केस म्हणावी लागेल.
मी सुरुवातीला तर असं ठरवलं होतं की 3च प्रयोग करायचे, कारण ई वेन्सलरची जी संस्था आहे तिच्याबरोबर माझं 3 प्रयोगांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तर मला वाटलं की प्रयोग आहे, करून बघूया, 3 प्रयोग करून बघूया. पण पहिल्या प्रयोगालाच इतका दणदणीत प्रतिसाद आला की त्यानंतर मी अनेकदा हे नाटक थांबवायचा विचार केला अनेक अडचणींमुळे, पण ते मी थांबवलं नाही, थांबवू शकले नाही, रादर करतच राहिले. कारण नाटकामध्ये सामील झालेले जे कलाकार होते, नाटकाचे जे सपोर्टर्स होते, त्यांना खूप वाटत होतं की हे नाटक चालू राहिलं पाहिजे. त्यामुळे हे चालू राहू शकलं. अनेकांचा पाठिंबा मिळत गेला, अनेकांचा विरोधही झाला, पण पाठिंबा भरपूर मिळत गेला. थोड्याफार प्रमाणात मीडियानी पण या नाटकाला उचलून धरलं. हो हो, चांगला प्रतिसाद होता मीडियाकडून. हो. तेव्हाचे सगळे कव्हरेजेस. हा विषय आता आपण पुन्हा एकदा नव्याने आपल्या चर्चेच्या माध्यमातून लोकांना समजावून सांगूया की हे योनीच्या मनीच्या गुजगोष्टी या नाटकामध्ये जो गाभा होता तो आपण आता मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून दाखवूया. नक्कीच. तर याची सुरुवात कशी होती नाटकातली आणि त्याचा उद्देश काय होता? नाटकाची सुरुवात अशी होती की 3 मैत्रिणींना एक पुस्तक सापडतं ज्याच्यात लैंगिकतेविषयीचे जगभरातल्या स्त्रियांचे अनुभव आहेत. ते बघून त्यांना स्वतःचे पण त्या पुस्तकातले अनुभव वाचून त्यांना स्वतःचेही काही अनुभव आठवतात आणि त्या एकमेकींशी शेअर करू लागतात. काय फॉर एक्झाम्पल काय अनुभव असतात त्या अशा पुस्तकातून की जगभरातल्या महिलांना? माझ्या पहिल्या पाळीचा अनुभव याबद्दल त्या पुस्तकात काही लिहिलेलं आहे. तसं त्या मैत्रिणींना पण स्वतःच्या पहिल्या पाळीचे अनुभव आठवतात. कधी काही वाईट अनुभव असतो, कधी एखादा म्हणजे धक्कादायक अनुभव असतो. पाळी सुरू होणं ही महिलेची, कुठल्याही मुलीच्या आयुष्यातली खूप महत्वाची घटना असते. ती तिची लैंगिकतेची पहिली ओळख असते जवळजवळ. आणि ह्या संदर्भात खूप विरोधाभास पण आहेत आपल्या समाजात. काही ठिकाणी मुलीला पाळी आल्याबद्दल सेलिब्रेशन केलं जातं, तर काही ठिकाणी तिला अस्पृश्यासारखं वागवलं जातं. एका ठिकाणी भारतामध्ये कामाक्षीचं मंदिर आहे, तिथे योनी स्वरूपात देवी आहे आणि तिथे अशी अनेक मंदिरं आहेत. हे राचीन ढेरे यांनी अशी अनेक मंदिरं आहेत आणि होती, हे राचीन ढेरे यांनी शोधून पण काढलं होतं आणि त्याविषयी लज्जा गौरी नावाचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. असे सगळे रेफरन्सेस त्या नाटकात दिलेले होते. आणि योनीविषयीचा एक श्लोक पण होता, तोही त्या नाटकात मी इन्क्लूड केला होता. तुम्ही नाटकाची सुरुवात करायचा तेव्हा योनी हा शब्द सर्वांना बोलायला लावायचा, तर त्यामागे काय? एक मोकळेपणा आणणं प्रेक्षकांच्या मनामध्ये. आपण योनी या विषयावरती बोलणार आहोत. या विषयावरती बोलणं म्हणजे शी असं समजलं जातं, किंवा ह्याच्यावरती अश्लील जोक्स केले जातात, किंवा फक्त आरोग्य, सावधानता या संदर्भात बोललं जातं, किंवा डॉक्टरच्या केबिनमध्ये बोललं जातं, बरोबर, किंवा संडासात लिहिलं जातं. तर ह्या पलीकडे जाऊन याचं सामान्यीकरण व्हावं, स्त्रियांच्या लैंगिकतेच्या अनुभवांचं सामान्यीकरण व्हावं आणि त्याबद्दल बोलण्यात आणि त्याबद्दल ऐकण्यात एक मोकळेपणा मनात यावा प्रेक्षकांच्या, असा उद्देश होता. म्हणून जनरली आपण योनी हा शब्द कधी उच्चारत नाही. अनेक जण फक अशी शिवी पण देतात, तेव्हा त्यांना काहीच विशेष वाटत नाही, लाज वाटत नाही. चूत आणि हे सगळे शब्द प्रामुख्याने वापरले जातात. चूत, गांड असं बरंच काय काय बोललं जातं. पण त्यावेळेला कोणाला काही त्याच्यात वावगं वाटत उलट शिवी देऊन असं मर्दानकी काहीतरी असं काहीतरी थ्रिलिंग वाटतं. तो राग व्यक्त करावा वाटतो आणि तो समोरच्या आई किंवा बहिणीवरच्या अवयवावर निघतो, असं सगळं वातावरण आहे खरं, दुर्दैवानी. तर हे असं दुर्दैवानी म्हणावं लागू नये असं मला वाटतं. आणि योनी हा शब्द अश्लील नाही असं माझं मत आहे. तो एक डोळा, कान, नाक याच्यासारखा एक अवयव आहे. तर त्याबद्दल उघडपणाने नाही तरी खाजगीत तरी बोलायला काहीच हरकत नाहीये. आणि त्याच्याबद्दल न बोलल्यामुळे अनेक त्रास होतात. मुलींना कोणी जेव्हा लैंगिक चुकीच्या अर्थाने नको असताना केलेले लैंगिक स्पर्श असतात, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं धैर्य येत नाही. तू माझ्या अमुक अवयवाला स्पर्श करू नकोस रे माणसा, असं ठामपणे म्हणवत नाही एखाद्या मुलीला. तर किमान तेवढं तरी बोलायची आपल्याकडे व्होकॅब्युलरी यावी असं मला वाटतं.
तेव्हा योनी हा सामान्य शब्द बनावा, त्याचं नॉर्मलायझेशन व्हावं अशी इच्छा होती. म्हणून त्याची एक छोटीशी सुरुवात म्हणून प्रेक्षकांनी योनी हा शब्द उच्चारावा अशी मी विनंती करत असे. त्याबरोबर प्रेक्षक योनी हा शब्द म्हणत असत. काही प्रेक्षक तर ओरडायचा प्रयत्न करायचे, योनी असं आगाऊपणा करायचे. आगाऊपणा, तसे आगाऊ प्रेक्षक होते. मी ज्या पाहिलं नाटक तेव्हाही बरेच जण आगाऊ होते. योनीची पहिली ओळख स्त्रीलाच मासिक पाळीच्या माध्यमातून होते असं तुमचं मत आहे. आत्ताच्या अलीकडच्या वर्षांमध्ये शाळांमधूनही लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जातात? नाही, लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जात नाहीत. आपण पहिलं म्हणजे ना लैंगिक शिक्षण हा शब्दप्रयोग थांबवला पाहिजे. ते लैंगिकता शिक्षण असं असलं पाहिजे. लैंगिकता शिक्षण, लैंगिकता शिक्षण. कारण लैंगिक शिक्षण हे म्हटलं की अनेकांना असं वाटू शकतं की लैंगिक क्रियेबद्दल काहीतरी बोलणं आहे की काय. पण लैंगिकता हा अनुभव अनेक स्वरूपामध्ये माणसाच्या आयुष्यात व्यापून राहिलेला आहे. तर त्याविषयी वेगवेगळ्या स्वरूपातल्या या लैंगिकतेच्या अनुभवांविषयी आणि त्यांना कसं सामोरं जायचं त्याविषयी अतिशय गांभीर्याने बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याबद्दलची भीती किळस नाहीशी झाली पाहिजे. की जेव्हा मुलं पण वयात येत असतात ना, तेव्हा हे आकर्षण असतं, सर्वांनाच असतं, सर्व वयोगटातल्या मुलांना असतं की आपल्यात होणारी वाढ आणि मग ते योनी या एकूण अवयवाबद्दलचं आकर्षण पण वेगळं असतं. पण जो आता आपण विषय बोलला की लैंगिकता शिक्षण व्हायला पाहिजे, तर तसं जेव्हा शाळेतून होतं तेव्हा या सर्व गोष्टी समजवल्या जातात का, किंवा काय समजवलं पाहिजे त्यातून तुमचं काय मत आहे? शाळेमध्ये बरेचदा काय होतं, पाळीच्या संदर्भात थोडंसं बोललं जातं आणि स्वच्छता कशी ठेवायची एवढीच माहिती मुलींना दिली जाते. पण त्याबद्दल किंवा त्याबद्दलचे धोके, सांभाळून राहा गं बायांनो, असं हा एक प्रकारचा टोन असतो. तर लैंगिकतेचा अनुभव आनंदाने घ्या असा टोन कधी शाळांमध्ये दिलेल्या लैंगिकता शिक्षणामध्ये नसतो आणि तो असायला पाहिजे असं मला वाटतं. माझ्या शरीरावर माझा अधिकार हे तत्व मुलींना शिकवलं पाहिजे. तसं मुलींच्या शरीरावर फक्त मुलींचाच अधिकार आहे, तुम्ही त्याच्यावर हल्ला करू नका. मुलींच्या खाजगी आयुष्यावर, मुलींच्या खाजगी अनुभवावर हल्ले करू नका हे मुलांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. ते खूपच गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मुलं संस्कारित त्या बाबतीत होणार नाहीत तोपर्यंत हे अशा पद्धतीची विद्रुपीकरण आणि चुकीचं वागणं आणि त्याबद्दल काहीही न वाटणं हे धोकादायक आहे समाजात. कन्सेंट ही एक महत्वाची तत्व आहे हे मुलांना कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. एकमेकांबद्दल आदर असल्याशिवाय लैंगिकतेच्या बाबतीत पुढे जाऊ नये हे मुलांना सांगितलं पाहिजे. हल्ला आपल्याकडे अजूनही रस्त्याने जाणाऱ्या मुलींची जी टवाळी केली जाते त्याबद्दल बातम्यांमध्ये छेडछाड असं बोललं जातं, तो लैंगिक हल्ला आहे हे समजूत पत्रकारांमध्ये पण यायला पाहिजे. विनयभंग हा शब्द वापरू नये, छेडछाड हा शब्द वापरू नये असं मला मनापासून वाटतं. त्यापेक्षा सरळ सरळ लैंगिक हल्ला म्हणा ना. हो, पण पुन्हा त्या मूळ विषयाकडे येऊया आपल्या नाटकातल्या. तर तिथून सुरुवात होऊन मग तुम्ही ना प्रत्येकीच्या लैंगिक अनुभवांविषयी तुम्ही चर्चा होती असं म्हणतो. तर ह्याची गरज तुम्हाला का वाटली आणि ती चर्चा काय नेमकी तुम्ही नाटकातून सादर? हो, लैंगिकतेच्या अनुभवाचे खूप बारकावे असतात आणि त्याच्या विविध छटा त्या नाटकामध्ये आलेल्या होत्या. जसं आणि वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या आर्थिक वर्गाच्या बायकांमध्ये हा अनुभव खूप वेगवेगळा असू शकतो ह्याची जाणीव करून द्यायची होती. त्यासाठी मी मराठीच्या वेगवेगळ्या टाईपच्या बोली वापरल्या होत्या. एका ठिकाणी ख्रिश्चन बाई गोळेकार भाषेत बोलत होती, तर एक आजी होती त्या नाटकामध्ये, एक आजीचं कॅरेक्टर होतं आणि तिच्या तरुणपणी तिला आलेला अनुभव, जेव्हा तिच्या योनीतून स्त्राव होतो मोठ्या प्रमाणावर, तो ती सांगते. असं एक योनीतून होणारा स्त्राव याबद्दल काही फारसं बोललं जात नाही. तर हा एक निराळा विषय होता. जसं योनीवरचे केस काढणं किंवा न काढणं हे बाईच्या मर्जीवर अवलंबून असावं हे सांगणारा एक मोनोलॉग होता. ती बाई स्पष्टपणे नवऱ्याला सांगते की मी माझ्या योनीवरचे केस काढणार नाही. हा खूपच अतिशय मनाच्या आतलं सांगणारा असा तो अनुभव होता. दुर्दैवाने काही माणसं त्याच्याकडे विनोद म्हणून बघायची, पण तो विनोद नाही हे सांगण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागल्या. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याची सादरीकरणं करून बघितली. त्या बाईचं ते दुःख आहे आणि ते तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीने आम्ही तो डायलॉग ठेवला होता. 2
एक कचरा काढणारी मोलकरीण आणि ती ज्या घरमालकिनीकडे काम करते तिच्या रिॲक्शन्स, यातून आम्ही तो बॅलन्स साधायचा प्रयत्न केला होता. हे वेगवेगळे अनुभव जेव्हा तुम्ही नाटकाच्या माध्यमातून आणायचं ठरलं आणि तुम्ही म्हणालात अभ्यास केला, तर तुम्ही असं कोणाला लाईव्ह म्हणजे प्रत्येक माणसाला भेटून त्याची मनस्थिती जाणून घेतली जसं? हो, मी अनेक वर्कशॉप्स घेतली आणि वेगवेगळ्या वयाच्या आणि मुलींची म्हणजे मध्यमवर्गीय मुलींची वर्कशॉप्स घेतली. त्याचबरोबर काही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची पण वर्कशॉप्स घेतली, त्यांचे अनुभव जाणून घेतले. ते तर तुम्हाला खूपच वियर्ड आले असते? वियर्ड नव्हते, त्यांचा आत्मसन्मान खूप उच्च प्रतीचा होता असं मला सांगायला आनंद वाटेल. त्या कुठल्या ना कुठल्या संस्थेशी जोडलेल्या होत्या, त्या संस्थांचं तर क्रेडिट आहे. तर तो तेव्हा तरी तुमच्या बरोबर बोलले का या विषयावरती ते लोक? हा, मुली बोलल्या, मुलींबरोबर मुलींच्या आया पण बोलल्या आणि त्या असं म्हणाल्या की आम्हाला सांगून काय उपयोग आहे, आम्हाला तर तुमची मतं पटतातच आहेत, पण आमच्या नवऱ्यांना सांगा, आमच्या वडिलांना सांगा, वडिलांना हे कळलं पाहिजे. एके ठिकाणी मी चंद्रपूरमध्ये असा प्रयोग केला होता की 10वी-11वीतल्या मुलींची मासिक पाळी विषयीची वर्कशॉप्स घेतली होती. त्यांचे अनुभव समजून घेतले, म्हणजे काय काय गैरसमजुती असतात मासिक पाळी विषयीच्या, काय काय बंधनं घातली जातात, मुलींना किती रिस्ट्रिक्शन्स येतात, कसं दुराव्याने वागवलं जातं, याबद्दलचे अनुभव मुलींनी सांगितले आणि त्याच्यातून आम्ही एक नाटक तयार केलं, आता माझी पाळी, हे नाटकाचं नाव ठेवलं होतं. तर त्या नाटकाचे 50 प्रयोग झाले चंद्रपूरच्या खेड्यांमध्ये आणि त्या मुली ते नाटक झाल्यानंतर प्रेक्षक महिलांचे अनुभव विचारायच्या, त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं द्यायच्या आणि त्या मुली, ज्या मुली पहिल्यांदा पाळी हा शब्द बोलायला पण लाजायच्या, इथपासून ते नाटक करून झाल्यावर म्हणजे नाटक सादर करून झाल्यावर त्या महिला आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या बायकांना पाळी कशी येते, काय येते, त्यात काळज्या कुठल्या घ्यायच्या, काय होऊ द्यायचं नाही, काय होऊ द्यायचं, सॅनिटरी नॅपकिन का वापरायचे का नाही वापरायचे, याबद्दलची सगळी माहिती समजावून सांगायच्या. नाटक हे एवढं ट्रान्सफॉर्मेशन करून देऊ शकतं, हा अनुभव मी घेतलाय, हा अनुभव मी दिलाय. नाटकाच्या या गुणाचं मला खूप आकर्षण आहे. त्यामुळे मला खात्री होती की योनीच्या मनीच्या गुजगोष्टी हे नाव जरी खूप सेन्सेशनल वाटलं तरी लोक ह्या नाटकाकडे योग्य नजरेने बघू शकतील. मराठी प्रेक्षक तेवढा समजूतदार आणि तेवढा मॅच्युअर आहे याची मला खात्री होती. सुरुवातीचा काही विरोध झाल्यानंतर तो विरोध मावळत गेला आणि खूप चांगले चांगले अनुभव प्रेक्षकांनी येऊन सांगितले. आपल्या इथे नाटक हा एक प्रयोग मानला जातो आणि त्या प्रत्येक प्रयोगाला दाद द्यायला शनिवार रविवार का असेना प्रेक्षक नाट्यगृहाकडे येतो. तुमचं नाटक पण जवळपास 250च्या वरती प्रयोग तुमचे झाले. हो, म्हणजे 3च प्रयोग करायचे ठरवलेले असताना 250 प्रयोग होणं हे खूपच मोठं भव्य यश आहे असं मला वाटतं, आणि ते पण या विषयावर, टॅबू विषयावर. प्रत्येकीचे अनुभव नाटकांमध्ये आणताना तुम्हाला प्रत्येकीला समोर ठेवून ते मांडावं लागलं. मग तशी पात्र तयार करण्यासाठी आणि त्यांच्या तोंडी तसे डायलॉग लिहिण्यासाठी पूर्ण लेखन तुम्ही केलं होतं, तर ती प्रोसेस कशी होती त्या लेखनाची? ती प्रोसेस लांबलचक होती. आणि ऍक्च्युली कसं झालं की मी जवळजवळ 10 वर्ष हे नाटक चालवलं आणि ह्या 10 वर्षामध्ये वेगवेगळी माणसं म्हणजे कलाकार या नाटकामध्ये येत गेले, त्यामुळे वेगवेगळ्या टीम्स तयार होत गेल्या. तर प्रत्येक टीम बरोबर मी वेगळ्या पद्धतीने नाटक बसवलं आणि प्रत्येक टीम बरोबर वेगळा काहीतरी प्रयोग केला सादरीकरणाचा. त्यामुळे कधी कधी डायलॉग्स 10 वर्ष मी लिहित होते असं म्हटलं तरी चालेल, बदलत बदलत राहिलं ना. ते जितकं अपडेट करता येईल तितकं माझं करायचा माझा प्रयत्न होता. त्या प्रत्येक अपडेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळे रिस्पॉन्सेस आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या मिळत गेल्या. हो, मिळत गेल्या. एखादी अशी प्रतिक्रिया तुम्हाला सांगा? एक बाई आल्या होत्या, नर्स होत्या, त्या म्हणाल्या की आज प्रेक्षागृहात जमलेल्या माणसांनी जेवढ्या योन्या बघितल्या नसतील तेवढ्या योन्या मी माझ्या जन्मात बघितलेल्या आहेत असं त्या सांगत होत्या. मला तुमचं नाटक खूप आवडलं म्हणाल्या. योनी हा इतका महत्वाचा विषय आहे, हे कोणाला समजेल असं मला काही वाटलं नव्हतं असं पण त्या म्हणाल्या होत्या. एकदा धारावीतल्या महिलांसाठी प्रयोग केला होता आणि त्या नाटकामध्ये योनीच्या मनीच्या गुजगोष्टी या नाटकामध्ये
योनीवरून ज्या शिव्या दिल्या जातात हो त्याविषयी एक प्रवेश होता. च्यूत ह्या शब्दाशी थोडासा खेळ केला होता आणि च्यूत का म्हणू नये, च्यूत या शब्दाला का लाजू नये याबद्दल काही गप्पा मारलेल्या होत्या त्या मैत्रिणींनी. हो, त्याचं गाणं पण तयार केलं होतं. किसबाई किसच्या तालावरती च्यूतबाई च्यूत असं एक गाणं तयार केलं होतं. तर ते ऐकून त्या धारावीच्या महिला इतक्या खुश झाल्या. त्या म्हणाले, च्यूत हा शब्द आम्ही तर कितींदा शिवी म्हणून वापरलाय. नाटक झाल्यावर त्यांनी एवढा प्रचंड कडकडाट केला आणि त्या त्यांनी येऊन आमच्यापैकी प्रत्येक कलाकाराला मिठी मारली. त्या म्हणाल्या की आता इथून पुढे आम्ही ठरवलंय की आपण च्यूत हा शब्द शिवीसारखा वापरायचा नाही. आता इथून पुढे म्हणायचं च्यूत की जय असं म्हणायचं. ते म्हणे का म्हणून आपण लाजायचं, आपलाच अवयव आहे, आपण लाजायचं नाही. ते आम्हाला इतकं आवडलं की नाटक सुरू करताना आम्ही जे एक एनर्जी सर्कल करतो त्याबरोबर तो श्लोक म्हणायचा योनीचा. त्यानंतर आम्ही एकदा च्यूत की जय असं पण म्हणायचो आणि आम्हाला खूप एनर्जी यायची प्रयोग करायला. असे पण आमच्या बरोबर अनुभव आलेले आहेत. आमच्यापैकी प्रत्येकीला हे नाटक करताना बदललं. अनेक याच्यात टॅम्पॉनचा उल्लेख आहे. अनेक कलाकार महिलांना टॅम्पॉन म्हणजे काय हे माहिती नव्हतं. या नाटकात काम करायला आल्यामुळे त्यांना टॅम्पॉन समजला. किंवा या नाटकात काम करायच्या आधी मी कलाकारांचं वर्कशॉप घ्यायची आणि त्या निमित्ताने आमच्यात खूप लैंगिकतेबद्दलच्या मोकळ्या गप्पा व्हायच्या. तर अनेक कलाकारांनी सांगितलंय की त्यांना लैंगिकतेबद्दलच्या अनुभवांमध्ये खुलेपणा आला. एका मुलीचं लग्न ठरायचं होतं नाटकात काम करणाऱ्या, तर तिचा नवरा आधी ती बघून गेला. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा तिने मोकळेपणाचं सांगितलं की मी या नाटकात काम करते. तेव्हा तिच्या नवऱ्याने शांतपणे ऐकून घेतलं. मग तो हे नाटक बघून गेला आणि मग लग्न ठरायच्या आधी ते दोघे जण मिळून प्रेक्षकात बसले आणि ते नाटक बघितलं आणि मग त्यांनी लग्न केलं. त्यांचं लग्न ते अजून सुखाने नांदतायत. आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे तुम्ही जसं म्हणालात की मोलकरीण आहे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे तुम्ही अनुभव घेतले. तर जेव्हा तुम्ही नाटकामध्ये मोलकरीण असेल, वेश्या व्यवसाय करणारी ती महिला असेल, तर यांचे अनुभव कशा अँगलने मांडले होते आणि त्याला काय म्हणजे त्यांचे काही प्रश्नार्थक मुद्दे होते त्याच्यामध्ये की ते त्याच्याविषयी तुम्हाला अधिकची माहिती देणारा पार्ट होता त्याच्यामध्ये? काहीसा अधिकची माहिती देणारा भाग होता. काय तुम्ही जरा विश्लेषण करून सांगाल की एका भूमिकेतल्या व्यक्तीला तिचा एक बॉयफ्रेंड भेटतो जो तिच्या योनीकडे बघू इच्छितो. त्या योनीकडे काय बघायचंय असं तिला वाटायचं पूर्वी. आणि ती म्हणायची की मी नाही बघत माझ्या योनीकडे, किती किरस येते, किती घाणेरडा अवयव आहे, नको ग बाई. पण तिचा तो अनुभव बदलून जातो त्या नाटकातल्या संदर्भात. तो बॉयफ्रेंड जेव्हा तिला सांगतो की तुझी योनी फार सुंदर आहे, तेव्हा तिला वाटायला लागतं की खरंच की आपण किती सुंदर आहोत, आपली योनी सुंदर आहे, आपला लैंगिकतेचा अनुभव सुंदर आहे. त्याला ती बघावीशी वाटते म्हणून ती सुंदर आहे असा त्याचा अर्थ होता का? नाही, असा अर्थ नव्हता. पण इथे पण काहीतरी सुंदर असू शकतं ही एक वेगळा दृष्टिकोन तिला सापडतो. किंवा ती सकारात्मक भावना तात्पुरती का होईना तिच्या मनामध्ये जागृत झाली, तिचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं झालं असेल. मग त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा कसा अनुभव होता? ओरिजिनल नाटकामध्ये असं म्हटलंय की एक वेश्या आहे जी फक्त स्त्रियांसाठी काम करते. तर अशी महिला, फक्त स्त्रियांसाठी काम करणारी वेश्या, ही अशी महिला आपल्या भारताच्या सामाजिक परिस्थितीत असणं हे मला जरा अवघड वाटलं. म्हणून मी ते कॅरेक्टर अडॉप्ट करताना बदललं आणि त्या महिलेला वेश्येपेक्षा एक संतीण बनवलं. म्हणजे एखादी टिळा लावलेली बाई असते जी आध्यात्मिक गप्पा मारणारी बाई, अशी बनवली आणि त्या माध्यमातून तिचं म्हणणं, वेश्येचं म्हणणं सादर केलं. त्या नाटकामध्ये वेश्या स्पेसिफिक असं काही नव्हतं, पण त्यामुळे ते करता आलं. ते नाटकाचं वैशिष्ट्यच मला हे वाटतं. वेन्सलरनी 200 बायकांच्या मुलाखती घेतल्या आणि मग ते मोनोलॉग्स लिहिलेले आहेत आणि ते नाटक खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतं. हेच त्या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. तर म्हणून मी ते इतकं अडॅप्टेशन करू शकले. आता आणखीन कोणती पात्र येतात की मी अशासाठी विचारतोय की आज मुलाखत बघताना प्रत्येकाची मेंटॅलिटी आणि
प्रत्येक जण कुठल्या तरी वेगळा इको सोशल फॉर्मॅट मधला असू शकतो. युद्धामध्ये 2 देशांच्या युद्धांमध्ये अशी पद्धत असते की अगदी आपल्या देशात सुद्धा ही पद्धत आहे असणार मला खात्री आहे. आणि अशी पद्धत असते की जे जिंकलेले लोक असतात त्यांनी जो हरलेला देश आहे त्यातल्या बायकांवरती बलात्कार करायचे आणि हे युद्धाचं एक फॉर्मॅलिटीच मानली जाते. अनेक पुरुषांवर पण बलात्कार केले जातात पण त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. तुरुंगांमध्ये पण पुरुषांवरती बलात्कार होतात पण त्यावर बोललं जात नाही. तर ह्याबद्दल पण कॅरेक्टर्स नाटकामध्ये आहेत. आणि मूळ नाटकामध्ये बोस्नियाचा संदर्भ आहे, बोस्नियाच्या युद्धाचा. तो संदर्भ मी आपल्या इथे आसाममधल्या बायकांच्या संदर्भात बघते. तसंच गडचिरोली, चंद्रपूर सारख्या ठिकाणी नक्षलवादी प्रदेशामध्ये नक्षलवादी लोक आणि पोलीस किंवा सैनिक हे सुद्धा अशाच पद्धतीने बायकांवर अत्याचार करतात. तो संदर्भ या नाटकात दाखवलेला आहे. आणि त्यासाठी तिकडची चंद्रपूर गडचिरोली साईडची भाषा वापरलेली आहे. अच्छा, नक्षलेट एरियामध्ये पण असं घडतं? हो. आसाममध्ये तर एक प्रसिद्धच गोष्ट आहे. तो एक आफ्स्पा नावाचा कायदा आहे, त्याच्या विरुद्ध त्या बाईने किती मोठं हे केलं होतं. त्या बाईचं नाव मला आता एक्झॅक्टली पटकन आठवणार नाही. शर्मिला इरोम. त्यांनी केवढं मोठं आंदोलन केलं होतं, किती उपोषण केलं होतं लांबलचक. त्याचा उद्देशच हा होता की सैनिकांकडून आणि पोलिसांकडून होणारे अत्याचार थांबावेत आणि त्यांना अनन्वित अशा पॉवर्स दिल्या जातात वाटेल तितक्या आणि त्या पॉवर्स कमी केल्या जाव्यात अशी तिथल्या बायकांची इच्छा होती. म्हणून काही बायकांनी नग्न मोर्चा काढला होता. त्या म्हणाल्या होत्या की करा आमच्यावर बलात्कार, काही फरक पडत नाही. आम्ही तुम्हाला खुलं आव्हान देतो की आमच्यावर असे अत्याचार होता कामा नये, त्याविरुद्धचा निषेध आम्ही म्हणून नग्न मोर्चा काढतोय असं म्हटलं. असे प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत देशामध्ये. वंदनाताईशी अशाच गप्पा आपल्या चालू राहतील. हा विषय इतका खोल आहे की मला वाटत नाही एका मुलाखतीमध्ये संपेल. परंतु जितक्या गोष्टी प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य होईल तेवढ्या आम्ही पोहोचवतोय. म्हणून एक विनंती आहे की मुलाखत अशीच चालू राहणार आहे. तुम्हाला हा विषय आणि या विषयाबद्दल वंदनाताईचं कौतुक करायचं असेल या धाडसाबद्दल तर हे चॅनल आता सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल तर अवश्य शेअर करा. कारण केवळ आपण बघून ऐकून आपली समज होऊन थांबणार नाही, तर लोकांना या विषयाबद्दलची जागरूकता, या विषयाबद्दलचं ज्ञान देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करणं अतिशय गरजेचं आहे. तर हे चॅनल सबस्क्राईब करा. बेलचं आयकॉनचं बटन आहे ते निश्चित दाबा, कारण आमचे नवीन येणारे विषय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येतील. आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या ताबडतोब या कमेंटमध्ये हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर नोंदवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. वंदनाताई, अनेक पैलू या विषयाचे आहेत आणि कन्झर्वेटिव्ह फॅमिलीजमधून आपली पिढीतली बरेच जण आलेले आहेत. 99% लोक बहुतेक सगळे कन्झर्वेटिव्ह फॅमिलीजमधून आलेलो आहोत आणि आपल्यावर तसे संस्कारही झाले होते. तर आपल्याला तो तसं न बोलणं किंवा या विषयाकडे न जाणं, तसं न पाहणं या गोष्टीकडे, असे आपल्याला संस्काराचा भाग म्हणून आपलं पाहिलं जातं. पण जेव्हा आपण शिक्षित होतो, तुमच्यासारखी लोक जेव्हा आमच्याशी भेटतात, बोलतात किंवा तेव्हा तुमच्याबद्दलचं अप्रूप वाटतं, तुमच्याबद्दल कौतुक वाटतं. आणि हा विषय का नाही आपण पुस्तकांमधून वाचला? बरं, रधो कर्वे कुठल्या काळातले होते, ताराबाई शिंदे कुठल्या काळातले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी विधवांच्या विवाहाबद्दल आणि त्यांना मोकळीकतेने बोलता यावं एकमेकाशी म्हणून एक वेगवेगळे त्यांनी शिबिरं आणि कार्यशाळा घेतल्या होत्या. त्यांना आश्रम स्थापन करायचे त्यांची हे होता. तर आणि आज आपण अजूनही त्याच मनस्थितीत आहोत. तर आत्ताही हा विषय मी करतोय त्याबद्दल कमेंटमध्ये मला नेहमीप्रमाणे शिव्यांच्या लाखोल्या असतीलच अशी मी आशा करतो. पण जेवढे सुबुद्धपणे आणि शांतपणे समजून घेण्यासाठी हा विषय बघतोय त्यांच्यासाठी आपल्याला अधिक खोलात जाणं गरजेचं आहे. नक्की. तर आता आपण नाटक ह्या फॉर्मॅटमधून तुम्ही हा विषय मांडला आणि तुमचं या विषयातलं ज्ञान आणि तुम्हाला स्वतःला या विषयाबद्दल समाजाला काय सांगायचं आहे नाटकाच्या माध्यमातून पण आणि तुमच्या विचारांच्या, वाचनाच्या, संस्काराच्या आणि आजपर्यंत तुमचा जो स्त्रीवादी लेखिका आणि चळवळी म्हणून जो कार्यकर्ती म्हणून प्रवास आहे
त्यातून आता आपण सांगायला सुरुवात करू. मला एक थोडीशी सुधारणा करावीशी वाटते तुमच्या बोलण्यात, हा. की ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानता या विषयावर लिहिलं, बोलल्या त्या. हा. पण शकुंतला परांजपे यांनी रदो कर्व्यांच्या बरोबरीने फॅमिली प्लॅनिंगचं काम केलं, अच्छा. कुटुंब नियोजनाच्या नियोजनाचं. संदर्भात. हा. त्यांचं नाव आपल्याला विसरून चालणार विसरून नाही. चालणार नाही. शकुंतला परांजपे म्हणजे कोण? सई परांजपेंच्या आई. अच्छा. अरे वा. तर ताई, आपण आता पुन्हा एकदा त्या विषयाकडे बोलूया की तुम्हाला आता अगदी आपल्या बोलण्याने समाज लगेच शिक्षित होतो असं नाही, नाही. पण त्यांची जाणीव करून देणं आपल्याला आपलं काम आहे. तर आपण ते काम आता करूया. काही विषय आपण छेडूया त्या बाबतीतले. तर पुरुषांचा बाईकडे आणि बाईच्या लिंगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. उपभोग हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, सेक्स हा त्यातला महत्त्वाचा भाग, आणि काही जण प्रेमातून तो व्यक्त करू शकतात, पण जबरदस्ती फार व्हायला लागली आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या जितक्या मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी जेव्हा या विषयांवरती बोलतो तर त्यांनी मला सांगितलं आहे, आमच्या माहितीत अशी एक कोणीही मुलगी किंवा बाई नाही तिला चालता फिरता वावरताना चुकीचे स्पर्श झाले नसतील. इतकी माणसं या समाजामध्ये रस्त्यामध्ये वावरत असतात. माझा अनुभव सांगतो. दादरचा जो मोठा ब्रिज आहे, पूर्व पश्चिम सेंट्रल आणि वेस्टर्नला जोडणारा, त्याच्या मोठ्या ब्रिजच्या बाजूला जेवढे स्टीलचे रेलिंग लागलेत त्याच्यावर काही माणसं बसलेली असतात. आणि माझं ऑब्झर्वेशन, मी तिथल्या पोलिसांना अनेकदा हे सांगितलेलं आहे. आणि एखादी सुंदर बाई, कमी कपड्यातली मुलगी तिथून जाताना दिसली, फॉरेनर, परदेशी, की हे जाऊन अक्षरशः तिला मिठी मारायचा प्रयत्न करतात. तिच्या चुकीचा स्पर्श करणं, शरीराला चुकीच्या अवयवांना स्पर्श करणं असं करतात. हे मी पाहिलेलं आहे आणि आमचं रक्त सळसळतं तेव्हा. पण इतक्या गर्दीमध्ये ते लोकांना ते करून इतक्या लवकर पळून जातात आणि जी भोगते तिला त्याबद्दल काही वाटत नाही, कारण बोलून फायदा नाही असं वाटायला लागतं. लैंगिकतेमध्ये सहमती, दोघांची सहमती ही एक महत्वाचं मूल्य आहे, महत्वाचं तत्व आहे. ही गोष्ट मुलांच्या म्हणजे पुरुषांच्या मनावर रुजवली पाहिजे. याच्याकडे आपल्याला खूप काम करायला पाहिजे. आपण महिलांना स्वतःच्या हक्काबद्दल सांगितलं, पण ते हक्क कसे अंमलात आणायचे त्यासाठी पुरुषांचं पण सहकार्य लागणार आहे. आणि दादागिरी करून, हल्लेखोरी करून सुख मिळवता येत नाही ही जाणीव पण कुठेतरी करून दिली पाहिजे पुरुषांना. नाटक करत असताना मला वाटत नाही तुम्हाला हे नाटक रंगमंचावर आल्यानंतर वाट तेवढी सोपी होती. त्याला विरोध करणारे वेगवेगळ्या पातळीवरचे लोक पण तुम्हाला भेटले असतील. हो. काही अनुभव सांगाल? हो, अनेक अनुभव सांगण्यासारखे आहेत, काही न सांगण्यासारखे पण आहेत. तेही कारण सांगा. त्यामुळे निष्कारण वादंग तयार होईल. अच्छा. अनेक लोक आम्ही असं केलंच नाही असं म्हणतील. हां. पहिला विरोध झाला तो नाट्यसृष्टीतल्या लोकांकडून. अच्छा. जे इंग्लिश आणि हिंदी नाटक करणारे लोक होते त्यांनी विरोध केला. त्यांना या विषयावरती मोनोपॉली पाहिजे होती की फक्त आम्हीच हे नाटक केलेलं आहे. त्यांनी तर मला असं पण सांगितलं होतं, म्हणजे कुठे लिहून दिलेलं नाहीये, तोंडी सांगितलं होतं की फक्त मलाच जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये, भारतामध्ये कुठल्याही भाषेमध्ये प्रयोग करण्याची परवानगी आहे. तुला या परवानगी मिळूच शकत नाही हे नाटक करायची. तर मी तिला दाखवलं, ई वेन्सलर कडून मला जे पत्र आलंय की तू हे नाटक कर, मला आनंद आहे, असं पत्र आलेलं आहे मला तिच्याकडून. नाटक ट्रान्सलेट करू का अशी मी परवानगी मागितली. तेव्हा एका रात्रीत उत्तर आलं त्या बाईंचं. हे सांगायला मला अतिशय आनंद होतो की असं वाटलं नाही, ई वेन्सलर आपल्याला परवानगी देईल का हा मला खूप प्रश्न पडला होता. पण त्यांचं परवानगीचं उत्तर लगेच आलं. त्या आल्या होत्या तेव्हा मी त्यांना भेटले, तेव्हा त्यांनी अगदी मिठी मारून माझं कौतुक केलं. माझ्या स्क्रिप्टवरती आशीर्वाद लिहून दिले. त्यांनी विचारलं की तुझ्या भाषेत वजानाला काय म्हणतात, तर मी सांगितलं योनी. तेव्हा तिने योनी ब्लेसिंग्स असं लिहून सही करून दिली. आणि विरोध कोणत्या स्वरूपाचा झाला होता? हा, तर अनेक कलाकार नाट्यसृष्टीतले, मराठी, हिंदी, त्यांनी असं म्हटलं की नाटक कसं करू नये त्याचा वस्तुपाठ म्हणजे हे नाटक, योनीच्या मनीच्या गुजगोष्टी. अशा स्वरूपात अनेक लोक
जिथे संधी मिळेल तिथे तिथे माझी बदनामी करायचे. ते म्हणायचे की ह्या बाईला कोणी विचारत नाही ना, म्हणून ती असले विषय शोधून काढते. आणि म्हणून मी आधी काय काम केलेलं आहे लैंगिकतेविषयी, लैंगिकता शिक्षणाविषयी, ह्याचा काहीही त्यांना माहिती नव्हती, तरी ते असं बोलत होते. कदाचित त्यांचा हे नाटक करायची इच्छा असावी, पण त्यांची संधी गेली. हे त्याआधीच मी हे नाटक केलं. खरं म्हणजे हे नाटक केव्हापासून चालू आहे तर ते खुलं होतं सगळ्यांना प्रयोगासाठी, ट्रान्सलेशनसाठी. एका माणसाने तर हे नाटक चोरायचा प्रयत्न केला ना, नाटकाचं नाव चोरायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी या योनीच्या मधीच्या गुजगोष्टी या माझ्या नाटकाच्या नावाच्या मागे या अशा हे 2 शब्द जोडले आणि ते म्हणाले की हे मी नाटक केले. आणि सुदैवाने त्यांनी वेगळंच नाटक म्हणजे वेगळ्याच त्यांनी ट्रान्सलेशन सुद्धा केलेलं नव्हतं. त्यांनी वेगळंच काहीतरी लिहिलं होतं आणि सादर केलं होतं. ते फारसं चाललं नसावं, पण त्यांनी माझ्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायचा प्रयत्न केला. मी त्यावर त्यांच्यावरती खटला केला की माझ्या नाटकाचं नाव चोरल्याबद्दल. तेव्हा मला अनेक लोक म्हणाले होते की चल चल, नाटकाच्या टायटलवरती काही कॉपीराईट नसतो, तर तुला काही याच्यातून न्याय मिळणार नाही. पण मी तो खटला जिंकले. नाटकाच्या टायटलवरती सुद्धा कॉपीराईट असू शकतो हे मी सिद्ध केलं. आणि त्या माणसांना या नाटकाच्या नावाशी सिमिलर नाव वापरायचा हक्क काढून घेण्यात आला, त्यांना बंदी घालण्यात आली. याच्याबद्दल मला त्यावेळी अनेक लोकांनी मला फेसबुकवरती पाठिंबा दिला होता. मी असा पाठिंबा मिळवू शकले याचा मला खूप अभिमान वाटतो. अनेक अनोळखी लोक माझ्या मागे उभी राहिले. पण एक शिरीष कणेकर नावाचे लेखक होते, आता ते नाहीत, पण त्यांनी अत्यंत घाणेरडे 2 लेख लिहिले होते माझ्याबद्दल काही वैयक्तिक कॉमेंट्स पण त्यात केल्या होत्या. तर त्यांनी असं भाकीत वाटवलं होतं की हे अत्यंत गिळसवाणं नाटक आहे आणि हे कोणी बघायला जाणार नाही. पण त्यांच्या आशीर्वादाने माझे या नाटकाचे 250 प्रयोग झाले. आणि काही हुल्लडबाज प्रेक्षकही नाटकात एकदा आले होते, 1-2दा आले होते. त्यांनी नको त्या ठिकाणी विचित्र आवाज काढणे नाटक चालू असताना. आणि सिरियस पार्ट भाग जेव्हा जेव्हा कुठे सिरियस गंभीर भाग येईल त्यावेळेला विचित्र आवाज काढून हास्य पिकवणे निष्कारण असा प्रयत्न केला होता. त्यावेळेला इतर प्रेक्षकांनी त्या मुलांना गप्प बसवलं आणि प्रेक्षक म्हणजे मला वाटतं नाटक थांबवलं होतं, त्याची बातमी झाली होती. मी नाटक थांबवलं होतं. मी म्हटलं की हा अपमान आहे, जगभर सगळ्या स्त्रियांच्या लैंगिकतेचा हा अपमान आहे. तेव्हा मी ह्या काही विशिष्ट उद्देशाने हे नाटक सुरू केलेलं आहे. मी हा अपमान सहन करणार नाही, मी नाटक थांबवते आणि परत ठाण्यात प्रयोग करणार नाही असंही मी जाहीर केलं. तेव्हा प्रेक्षक म्हणाले की असं करू नका, सगळ्या ठाण्यातल्या प्रेक्षकांवर अन्याय होईल, हा तुम्ही असं करू नका. मुलांनो तुम्ही बाहेर जा, इथे आचरटपणा करण्यासाठी आला असाल तर बाहेर जा, आम्हाला हे नाटक गंभीरपणाने बघायचं आहे, तुम्ही आम्हाला नाटक बघू द्या. त्यामुळे प्रेक्षकांनी पाठिंबा दिला आणि मग ते नाटक मी पुढे चालू केलं. त्या मुलांना बाहेर काढलं, त्या मुलांना प्रेक्षकांनीच बाहेर काढलं. म्हणजे डोअरकीपर सुद्धा अशा वेळी काही करत नाहीत, पण काय करणार. पण प्रेक्षक सुज्ञ आहेत हा माझा विश्वास अनेक वेळा खरा ठरलेला आहे. आणि ह्या नाटकाचं रूपांतर करताना तू विचारत होतास की वेळ का लागला, तर ह्या नाटकात ई वेन्सलरच्या मूळ नाटकामध्ये मोनोलॉग्स आहेत, म्हणजे एकल संवाद, एकल मनोगत आहेत. त्याऐवजी मी या नाटकाचे ते प्रत्येक प्रवेशाला संवाद म्हणून सादर केलाय मराठी नाटकामध्ये. अनेक कधी 3 मैत्रिणींचा संवाद, कधी 2 बायकांचा संवाद, असे वेगवेगळ्या पद्धतीने केलंय सादर. पुरुषांच्या काही प्रतिक्रिया चांगल्या आल्या का? हो, खूपच. मला अगदी खास सांगावं लागेल की पुरुषांनी आवर्जून येऊन चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक पुरुष असं म्हणाले की आम्ही आमच्या लैंगिकतेकडे सुद्धा इतक्या सकारात्मक वृत्तीने बघितलं नव्हतं, पण आता फक्त बायकांच्याच नव्हे तर स्वतःच्या सुद्धा लैंगिकतेकडे सकारात्मकतेने बघावं हा दृष्टिकोन आम्हाला या नाटकातून मिळाला. काही पुरुष असं म्हणाले की आता मुलांशी या विषयावर मोकळेपणाने बोलावं असं धैर्य आता आलंय. अनेक जण, अनेक पालक स्वतः हे नाटक बघून जायचे आणि स्वतःच्या मुलांना या नाटकाला पाठवायचे. तेव्हा मुलं येऊन सांगायची की माझ्या आई बाबांनी हे नाटक बघितलं,
त्यांनी मला हे नाटक बघायला सांगितलं म्हणून मी आलो. तशी अनेक तरुण मुलं नाटकाला यायची आणि ती मुलं मैत्रिणी ती आपल्या आईवडिलांना नाटकाला पाठवायची आवर्जून. ते म्हणायचे की हे नाटक बघितल्याशिवाय मुंबईतून जाऊ नका. अशी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत मुंबईत प्रयोग करून पण पोचता आलं. मी महाराष्ट्राच्या बाहेर फक्त बडोद्यात नाटक केलं. अच्छा अच्छा. आणि मग मुंबईच्या बाहेर कसा रिस्पॉन्स होता? मुंबईच्या बाहेर चांगला होता. मुंबईच्या बाहेर नागपूरला केलं आणि कोल्हापूरला अत्यंत सुंदर प्रतिसाद. सांगलीला पण केलं. त्या भागांमधून प्रतिसाद येणं खूप गरजेचं असतं. गरजेचं आहे. कारण मुंबईमध्ये संमिश्र. कोल्हापूरचे प्रेक्षक ना अतिशय रसिक वाटले मला. अरे वा, चांगली गोष्ट आहे. एकदा तर लाईट गेले प्रयोग करत असताना, तर प्रेक्षकांनी येऊन सांगितलं की नाटक थांबवायचा विचार करू नका. तुम्ही पूर्वी नुसतं हे नाटक वेगवेगळ्या स्वरूपात केलं. मी म्हटलं ना, सुरुवातीला आम्ही पहिला जो प्रयोग केला होता त्यात एक वेगळी टीम होती. त्यावेळेला आम्ही खुर्च्यांवर बसून ते नाटक अभिवाचनासारखं करायचो. पण नंतर मला वाटलं की याचं स्वरूप बदलावं आणि एनॅक्टमेंट केली. म्युझिक वापरलं, लाईट्स वापरले, वेशभूषा वापरली आणि हालचाली पण वापरल्या. नृत्यसुद्धा या नाटकात वापरलं होतं. तर प्रेक्षकांनी येऊन सांगितलं की त्यापेक्षा हा प्रयोग चांगला वाटलो, एनॅक्टमेंटचा चांगला वाटतो. ते नुसतंच बसून तुम्ही जे वाचायचात ना ते फार अंगावर यायचं. त्यापेक्षा हे जास्ती पचायला हलकं सुलभ झालेलं आहे. खेळकर स्वरूपात ते समजतं सगळं. त्यातला विनोद चांगला पोचतो असं त्यांचं म्हणणं होतं. हे कोल्हापूरच्या प्रेक्षकांनी सांगितले. अगदी ठाण्यातले प्रेक्षक असावेत ना तसेच कोल्हापूरचे प्रेक्षक आहेत. मला खूप कौतुक वाटलं की कोल्हापूर हे या गावी मी कधी गेलेली नव्हते. नाटकाच्या निमित्ताने गेले. दोन गोष्टी मला यात तुला प्रामुख्याने विचारायच्या आहेत. ते म्हणजे आपल्याकडे आई आणि मुलीचाही फार पाळी येण्याच्या अगोदरच्या काळामध्ये संवाद होतो या विषयावर. तो पण जसं तू म्हणालीस की स्वच्छता आणि त्याविषयीची माहिती देणं इथपर्यंत ते मर्यादित असतं. पण प्रत्यक्षामध्ये पूर्णपणे ती समज देण्याचं काम आणि त्यापुढचे शरीरात होणारे बदल, पण शरीर सुखाची इच्छा हा एक मोठा भाग आला. त्याबद्दल बोललं जात नाही. मला या विषयाकडे यायचंच होतं की आपण ना पाळीविषयी बोलताना फक्त शरीरातले बदल यावरतीच थांबून जातो बोलण्याचं. शरीराची स्वच्छता ह्याच्याबद्दलच थांबतो की लैंगिकता ही फक्त शरीरापुरती मर्यादित नाही. तिचा मनाशी खूप संबंध आहे, भावनांशी खूप संबंध आहे. त्या भावनांविषयी बोलणं लैंगिकता शिक्षणात आलं पाहिजे असं मला अजूनही वाटतं. याचं काही तू उदाहरण सांगशील का? कारण असं आपण जेव्हा बोलून सोडून देतो ना तेव्हा नेमकं काय करावं असा एक प्रश्न ज्यांना बोलायचं आहे पण काय करायचं नेमकं माहीत नाही अशांना पडू शकतो. त्याविषयी तू सांगशील जरा दोन गोष्टी त्यांना. पाळीच्या आधी भावनिक बदल खूप होतात स्त्रीच्या मनामध्ये, शरीरामध्ये आणि तिच्या भावनांमध्ये खूप चढ उतार येतात पाळीच्या आधी काही दिवस. हे नॉर्मल आहे, हे समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. नाहीतर प्रत्येक मुलीला वाटतं की हे आपल्यालाच असं का होत आहे, आपल्याला का इतकं रडू येतं, आपल्याला का भांडावंसं वाटतं. हे जे प्रश्न पडायला पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण मिळाली पाहिजेत. ज्यांना ही उत्तरं माहिती आहेत त्यांनी ती उत्तरं सांगणं हे त्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. हा प्रश्न मी का विचारला आई आणि मुलीच्या, कारण नाटकामध्ये तू आणि तुझी मुलगी मुक्ता दोघंही या नाटकात काम करतात आणि ती अगदी सुरुवातीपासून तुझ्याशी या विषयाशी जोडलेली आहे. तुझा तर प्रवास तिने सामाजिक पाहिलेलाच आहे, तुझी मतं तिला चांगली माहिती आहेत. तरी जडणघडण पूर्वीपासून झालेली असणार. नाटकाच्या निमित्ताने काही वेगळे पण तुला जाणवलं का मुक्तामधलं आणि तुमच्या आई मुलीमधला संवाद अधिक चांगला होता असं तुला जाणवलं? इतकं डायरेक्ट उत्तर देणं जरा कठीण आहे की कारण मी खूप वर्षांपासून लैंगिकता प्रशिक्षणाची शिबिरं घेत आहे आणि ती शिबिरं मुक्तानी पण अटेंड केलेली होती. त्यामुळे तिला बरीचशी माहिती मी सांगितलेली होती. माहिती, ज्ञान, अनुभव या पातळीवर आमच्या बऱ्याच चर्चा व्हायच्या. तर त्या नाटकामध्ये मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा तिला खूप आनंद झाला. एकीकडे ते नाटक एडल्ट सर्टिफिकेट मिळालेलं नाटक होतं. ते नाटक आपल्याला बघता येणार नाही ह्याचं तिला वाईट वाटलं होतं. पण नंतर ती थोडीशी मोठी झाल्यावर ती नाटक काम करायला लागली
तर आम्ही एक मॅनेजर म्हणून ती त्या नाटकाकडे बघायला लागली, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. तिने बरंच त्या नाटकाला योगदान दिलेलं आहे. मुक्ता नसती तर हे नाटक इतके वर्ष चाललंच नसतं. अरे वा. अगदी. मनीच्या गुजगोष्टीबद्दल मुक्ताने स्वतःचा अनुभव तुझ्याशी शेअर केला? हो. काय उदाहरणं सांगशील का तू? तिला कॉन्फिडन्स आला की आपण नाटकात काम करू शकतो, आपण अभिनय करू शकतो. तिचं खूप कौतुक झालं या तिच्या अभिनयाबद्दल. त्यामुळे तो एक तिच्या व्यक्तिमत्वामध्ये कॉन्फिडन्स आणायला तिला खूप मदत झाली या नाटकाची. आणि नाटकाला पण मुक्ताची मदत झाली. नाटकामध्ये इतर मुली, अतिशय तरुण मुली होत्या. तर आपण समाजाप्रती काहीतरी करतोय आणि समाजातून काहीतरी रिएक्शन येईल याची एक डोक्यात आपल्याला कल्पना असते. पण त्यांच्या फॅमिलीज मधून काही रिएक्शन्स आल्या? हो. एका मुलीने सांगितलं होतं की तिच्या आजीला तिने सांगितलं की मी या नाटकात काम करते, योनीच्या मनीच्या गुजगोष्टी. तेव्हा तिची आजी म्हणाली की मनी तर माहितीये, पण ही योनी कोण आहे? बरं, याचं तिकीट मागायला लोक यायचे तर बरेच जण नाटकाचं नाव घ्यायचे नाही किंवा आम्ही अमुक नाटक बघायला जातो सांगायचं नाही कोणाला. परदेशी असं व्हायचं. आपल्याला असं वाटतं की परदेशी म्हणजे अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांमध्ये खूप मोकळेपणाने लैंगिकतेबद्दल बोलायची पद्धत आहे, मोकाटपणा आहे असं पण समजायची पद्धत आहे. पण तसं नाहीये. परदेशी असं व्हायचं की इव्ह एन्सलरनी नाटक करायला सुरुवात केली तेव्हा लोक या नाटकाचा वजायना मोनोलॉग्स असं नाव उच्चारायचे नाहीत. ते म्हणायचे व्ही मोनोलॉग्स किंवा काहीतरी व्हर्च्युअल मोनोलॉग्स असं काहीतरी बोलायचे. तेव्हा तिने ॲक्च्युअली नियम केला होता. तिकीटं विकणाऱ्या मुलीला सांगितलं होतं की जोपर्यंत तिकीट मागणारा माणूस वजायना मोनोलॉग्स असं नीट नाव उच्चारत नाही तेव्हा तोपर्यंत त्याला तिकीट देऊ नको. तर ह्या 250 प्रयोगांच्या निमित्ताने मला असं नक्की म्हणता येतं की प्रत्येक प्रयोगाला फक्त 200च माणसं होती असं जरी आपण गृहीत धरलं तरी मला वाटतं साधारण 5000 माणसांना मी योनी हा शब्द सार्वजनिक ठिकाणी म्हणायला लावलाय. एवढी बदल तर समाजात या नाटकाने नक्कीच घडवला. आणि त्याच्या गुजगोष्टींची दखल घ्यायलाही भाग पाडलं असेल. भले आपण समजू की त्यातले 10-15% विचित्र लोक असतील, टाइमपास करायला आले असू शकते, पण त्यांना तेही काहीतरी घेऊन गेले असतील. हो नक्कीच. अनेक स्त्रिया मला सांगायच्या की आम्ही अजून तुमच्या नाटकाबद्दल बोलतो बरं का आमच्या ऑफिसमध्ये वगैरे. आणि त्यांना त्यातले जोक्स आवडले होते आणि त्या एकमेकींमध्ये शेअर करायच्या, हे सांगायच्या. स्वतःच्या लैंगिक अनुभवाबद्दल मोकळेपणाने बोलणारी बाई म्हणजे वाईट चालीची बाई अशी एक समजूत आहे. अगदी नवऱ्याशी सुद्धा ती मोकळेपणाने बोल, मला काय आवडतं काय नाही आवडत हे सांगणं, मोकळेपणाने नवऱ्याशी सुद्धा बोलणं हे वाईट समजलं जातं. बायकांना लैंगिक अनुभवाची परवानगी नाही असाच एक प्रकारे यातून संदेश जात असतो. तर लैंगिकतेकडे सकारात्मकतेने बघणं हाच उद्देश मला या नाटकाचा वाटतो. बरं, हे नाटक 250 प्रयोगानंतर थांबवण्यात आलं त्याचे प्रयोग. तर त्याची नेमकी काय कारणं होती? तुम्हाला ही व्यावसायिक स्पर्धा तिथे होती का की काय आर्थिक गणित बिघडलं? काय झालं? आर्थिक गणित बिघडलं म्हणजे नाटकासाठी जेवढा खर्च करावा लागायचा एक निर्माती म्हणून, म्हणजे कलाकारांचे पैसे, टेक्निशियन्सचे पैसे, नाट्यगृहाचं भाडं, जाहिरातींवरचा खर्च हा वसूल होईना. प्रेक्षक संख्येतून कमी कमी प्रेक्षक येऊ लागले. कदाचित हा विषय जुना झालाय का, आउटडेटेड झालाय का असं मला वाटायला लागलं. खरं म्हणजे हा आउटडेटेड होणारा विषय नाही हे मला कळतं, पण तरी सुद्धा असं झालं खरं. त्यामुळे ते आर्थिक गणित जमेना, हातातोंडाची गाठ जुळेना, त्यामुळे ते नाटक बंद केलं. मी पूर्ण वेळ नोकरी करत होते आणि ती अत्यंत जबाबदारीची नोकरी होती. युनिसेफ मध्ये नोकरी करत होते. ती अत्यंत जबाबदारीच्या पोस्टवरची नोकरी होती. त्यामुळे ती सांभाळून सगळं करणं, मला भरपूर प्रवास करावा लागायचा. ते सांभाळून नाटकाच्या तालमी, नाटकाचे सगळी मॅनेजमेंट बघणं. जरी मुक्ता बऱ्याच गोष्टी बघत होती तरी शारीरिकदृष्ट्या मला अवघड जायला लागलं. आता मी शारीरिकदृष्ट्या थोडीशी अपंग झाल्यासारखं झालेली आहे. त्यामुळे आता जर करायचं झालं तर लोक जमली आणि त्यांनी जर का कलाकार एकत्र येत असतील आणि आम्ही हे नाटक करतो म्हणून पुढे येत असतील आणि नको तिथे अशा आणि टाळ्या वसूल करायची वृत्ती नसेल तर मी नक्की कलाकारांना हे नाटक सोपेन. पुन्हा उभे राहायला तयार आहात या नाटकासोबत? बापरे नको.
मी दिग्दर्शक म्हणून काम करेन, पण मी प्रत्यक्ष निर्माता. निर्माता म्हणून माझी आर्थिक परिस्थिती पण राहिलेली नाही आता. आणि समजा कोणी आलं तुमच्याकडे एक चांगला निर्माता की हो. नाटक पुन्हा पुनरुज्जीवित करूया की करूया. तर तुम्ही करायला तयार आहात? आहे. तुम्हाला काही ऑफर्स आले? नाही, अजून तरी नाही. ज्या माणसाने माझ्या नाटकाचं नाव चोरलं होतं ना, तो आला होता निर्लज्जपणे माझ्याकडे. तो म्हणाला होता की मला देता का हे नाटक करायला. म्हटलं तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? एकीकडे तुम्ही माझ्यावरती हल्ला केलात, नाटक चोरून मला त्रास दिलात, आणि परत तुम्हीच नाटक करायला मागताय माझ्याकडे. मला कमाल वाटते लोकांच्या निर्लज्जपणाची. पण तुम्ही जर पुन्हा करायचं झालं तर तयार आहात, ओपन आहात? हो, आय एम ओपन. बघूया कलाकार कसे समोर येत आहेत, निर्माते कसे असतील. कलाकार येतील जसं नाही येणार. ह्या नाटकाशी जोडून घ्यायला कोणाला आवडेल असं मला वाटत नाही. ही एक प्रकारची रिस्क आहे. ह्या नाटकाशी मी जोडलेली होते किंवा आहे असं कोणी खुलेपणाने सांगू शकत नाही. सांगणं अवघड असतं. अनेक कलाकारांनी नाही म्हणून सांगितलं होतं पूर्वी सुद्धा. एक महत्त्वाचा प्रश्न आहे माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की अशा पद्धतीचं नाटक आणि असा विषय आणणं हे धाडसाचं आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं. पण त्याच्यासाठी एक योग्य पार्श्वभूमी आधी असावी लागते. विचारांची बैठक असावी लागते, विचारांचा वारसा असावा लागतो. तर हा वारसा हा मानवतावादी दृष्टिकोनातून मनुष्याविषयी आणि त्याच्या गरजांविषयी विचार करणं हे येरगाबाळ्याचं काम नाही. त्याला चांगलं वाचन असावं लागतं, त्याला चांगला संस्कार असावा लागतो, आणि त्याला एक बैठक असावी लागते स्वतःची. मग ती चांगल्या माणसांसोबतच्या संगतीची का असेना, ती असावी लागते. तुम्हाला हे बाळकडू कसं मिळालं? मला स्त्रीवादी चळवळीचा वारसा मिळाला. एक स्त्री उवाच नावाचा गट होता स्त्रीवादी मैत्रिणींचा. त्या गटाच्या मी संपर्कात आले. मी कॉलेजात असताना ते संस्कार त्यांनी माझ्यावर केले, पुस्तक वाचनाचे, चर्चांचे वेगवेगळ्या. त्यातून मी तयार झाले. मी लैंगिकतेकडे सकारात्मक दृष्टीने बघायला तयार झाले आणि लोकांना सांगायला पण तयार झाले. त्यामुळे ह्यातलं गांभीर्य तुम्हाला कळालं. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीच्या आधीचा काळ तुमचा एक स्त्रीवादी भूमिका घेणारी कार्यकर्ती म्हणून होता. योनीच्या गुजगोष्टीमुळे तुम्ही एक नाटककार म्हणून, आर्किटेक्ट बेसिकली, आणि त्यानंतर नाटककार म्हणून तुम्ही ओळखला गेलात. योनीच्या मनीच्या गुजगोष्टी बंद झाल्यानंतर वंदना खरेंचं आयुष्य आणि लोक त्यांच्याकडे काय पाहतायत आता एक आजारी बाई म्हणून बघत असावेत मला. मी अजून पूर्णपणे कामाला सुरुवात करू शकलेली नाही थोड्याशा अपंगत्वामुळे. ती करते, अजून मी उभं राहायचा प्रयत्न करते. आय एम इन द प्रोसेस ऑफ माय रिकव्हरी होते. म्हणजे नुसतं शारीरिकच नव्हे, मानसिक आघात पण झाले माझ्या या आजारपणामुळे माझ्यावर. अच्छा. आणि ते सगळं तुम्ही सोचताय एकटी? हो, डिप्रेशनमधून बाहेर येते. 1.5 महिन्यापासून मी तुमच्याशी या विषयावर बोलायचं म्हणून आपलं फोनवर बोलणं चाललं. हो. ते बोलणं आणि आज मला प्रत्यक्षात भेटलेली वंदना ताई, आजारी आवाज मला फोनवरही समजत होता, आपण त्याविषयी बोललोही होतो. आज भेटल्यावर तो आवाज मला थोडासा खुलल्यासारखा वाटतो. आज वंदना ताई मला, ही नाटकाची करामत आहे. वंदना ताई मला पुन्हा त्या मूडमध्ये येताना दिसते, आणि ही एक चांगली गोष्ट आहे. कारण समाजात चांगले विचार घेऊन वावरणारी लोक फार कमी असतात. कारण शेवटी माणूस मेल्यानंतर किंवा नसल्यानंतर फरक पडत नाही, पण त्याचे विचार कायम चालू राहतात, ज्यामुळे तुम्ही माझ्या लक्षात राहिलात. तसे इतर लोकांच्याही लक्षात असाल. आज ही मुलाखत पाहताना पुन्हा एक वंदनाताई खरे काय होती आणि का आहे, आणि तिची उर्मी आज पुन्हा तीच आहे, असं या मुलाखतीच्या माध्यमातून मला जाणवते, प्रेक्षकांनाही जाणवत असेल. माझी मनापासून इच्छा आहे की हे नाटक पुन्हा रंगभूमीवर यावं, किंवा ह्याचं काहीतरी ॲडव्हान्स व्हर्जन आणखीन कोणी करू पाहत असेल तर तेही यावं. आणि त्याला तुमची सर्वांची साथ असेल, तुमच्या विचारांची साथ असेल. पण स्त्रियांच्या योनीविषयी जेवढं बोललं जातं आहे तेवढंच पुरुषांच्या लैंगिकतेविषयी फार कमी बोललं जातं. आम्ही थोडासा प्रयत्न केला होता. एक ग्रुप तयार झाला होता, काही मुलं होती, तरुण मुलं. ते पण म्हणाले होते की पुरुषांच्या लैंगिकतेविषयी तू नाटक कर. तर मी म्हटलं की पुरुषांनी पुरुषांच्या लैंगिकतेविषयी नाटक करावं, मी टाळ्या वाजवायला येईल प्रेक्षक म्हणून. पण ते होऊ शकलं नाही, पुढे जाऊ शकलं नाही. मर्दानगी या कल्पनेवरती आपण नाटक करूया, मॅस्क्युलिनिटी या विषयावर, असं मला वाटलं होतं. पण ते काही पुढे जाऊ शकलं नाही, हे खरं. कारण खरी गरज मला तिकडे वाटते.
आहे. आज 12, 13, 14 वर्षांच्या मुलांना मासिक पाळी म्हणजे काय समजतं. त्यांच्या मैत्रिणी त्यांच्याशी खुलेपणाने बोलतात. चांगल्या हेतूने मी पाहतो या गोष्टीकडे. मी जेव्हा तेवढ्या वर्षाचा होतो, काय कॉलेजपर्यंत येऊपर्यंत आम्हाला मासिक पाळी कशी असते किंवा काय होतं नेमकं हे समजत नव्हतं, कारण घरातूनही तशा गोष्टी बोलल्या जात नाहीत वगैरे. तर पुरुषांना ना महिलांविषयी असं नाही मी म्हणणार, एकूण ही जी सेक्स नावाची प्रोसेस आहे ना, हिच्याकडे वैज्ञानिक आणि जबाबदारीचं एक भान म्हणून पाहणं, सामाजिक भान म्हणून पाहणं खूप गरजेचं वाटतं, जेणेकरून आपल्याला हे पुढचे धोके आहेत. आणि आजही मुली असुरक्षित आहेत असं राज्यकर्तेच पलीकडच्या दाराने घोषणा दिसतंय की दर 15 दिवसांनी एक अत्याचाराची घटना आपल्याला ऐकू येते. कधी ती छोटीशी 4 वर्षाची मुलगी असते, कधी 25 वर्षाची तरुणी असते. मी माझ्या डोळ्याने वंदनाताई, शेवटची ट्रेन माझी चुकली ठाणा स्टेशनला आणि मी उभा होतो 5 वाजताची ट्रेनची वाट पाहायला. तिकीट घराच्या इथे काही पैसे मागून उदरनिर्वाह करणारे भिकारी यांना म्हणतो अशी एक महिला जर्जर म्हातारी पडली होती आणि अचानक किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी मागे बघितलं तर एक सॅक घातलेला तरुण मुलगा तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न करत होता. हे मी स्वतः पाहिलं. वर्तमानपत्रातून आपण 2-2, 4-4 महिन्याच्या मुलींवर बलात्कार करायचा प्रयत्न होतो असं आहे. ही मानसिकता आणि हे कुठून येतं, हे एवढं का विकृत आहे असा विचार पडतो. पण हा माणूस काही चेहऱ्यावर विकृती आहे, माझ्या चेहऱ्यावर लैंगिकतेविषयी असं काही घेऊन फिरत नसतो, त्यामुळे ओळखणं कठीण आहे. एका पांढरा पेशा वर्गातला पण तसा असू शकतो किंवा त्याचा कुठला आर्थिक स्तर नाही, कुठला सामाजिक स्तर नाही, ते हे असू शकतं. त्यामुळे मला अशी गरज वाटतं मोकळेपणे बोलण्याची. तर हा एक तुम्ही धाडसी प्रयोग केला मोकळेपणे बोलण्याची, करमणुकीच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून. त्यामुळे तुमचं मला खूप कौतुक आहे. हा विषय पुन्हा एकदा यावा, याविषयी जास्तीत अधिकपणाने आणि संसदीय भाषेत याची विवेचना आपापसात व्हावीत असं मला मनापासून वाटतंय. तुम्ही एक धाडसी पाऊल तेव्हा टाकलं, जरी ते आता थांबलेलं असलं तरी चर्चेतून सोशल मीडिया, लोकांच्या हातात स्मार्टफोन आहेत, लोक किती स्मार्ट आहेत माहीत नाही, पण त्या माध्यमातून त्यांनी हे चांगलं पाहावं म्हणून हा एक केलेला विमर्शेच्या टीमचा प्रयत्न आहे. त्याला तुम्ही साथ दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप मला तुमच्याशी बोलून खूप मजा आली आणि मला खरंच मोकळेपणा वाटतोय की योनीच्या मनीच्या जो गोष्टी हे नाटक करण्याचा जो काळ होता तो माझ्या आयुष्यातला एक छान काळ होता. त्याला तुम्ही रिवाईव्ह करायची संधी मला दिली, तर ते मला खूप छान वाटतंय. आपण परत बोलूया. ओके, थँक्यू. बाय. जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर एक विनंती आहे की जर तुम्ही हे चॅनल आणि या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असाल तर फक्त पाहून सोडू नका. आमच्या पाठीवर जर कौतुकाची थाप तुम्हाला मारायची असेल आणि काहीतरी आपण चांगलं पाहिल्याचं मोल तुम्हाला अदा करायचं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा संसदीय भाषेत, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला अजिबात विसरू नका. आणि अधिकाधिक चांगले विषय, अधिकाधिक चांगली माणसं, अधिकाधिक चांगली काम केलेली माणसं, जे आम्हाला वाटतंय ते लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांना याबाबतीत समजावं, असा आम्ही खूप कसोशीने विमर्श प्रयत्न करतोय आणि त्याला तुम्ही साथ देत आहात. फक्त व्हिडिओ पाहून सोडू नका, यातलं काहीतरी घ्या, 4 लोकांना सांगा, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.